धर्मराज्य पक्ष ज्याचे संस्थापकीय अध्यक्ष पाहायला मिळाले धर्मराज्य पक्षाकडून आणि नक्कीच या पाहायला मिळालं आणि नक्कीच आम्ही स्वागत करणाऱ्या सन्माननीय भारतीय संस्कृती प्रमाणे आपण स्वागताचा कार्यक्रम पार पाडतो। कृष्णदास साहेब आणि गोवा राठोड साहेब यांच्या शोभास्ते या ठिकाणी भारतातील पहिला पर्यावरणवादी पक्ष धर्मराज्य पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष भाई राजेराजे साहेब यांचं अतिशय दमदार दिमागदार स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आपण पाहत आहोत। एक जबरदस्त मोठी दैनिकमान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या मंचावर पाहत आहोत। धन्यवाद भाई राजेराजे साहेब, धन्यवाद मान्यवरांना। त्याचप्रमाणे या ठिकाणी धन्यवाद एक मिनिट या दरम्यान मी मान्यश्री पोषण आपल्या साहेबांना समोर बोलवतो। याची गोळा या ठिकाणी साक्षर खरोखरच आपल्या सगळ्यांचे देखील मी धन्यवाद या ठिकाणी मानतो। त्यानंतर धर्मराज्य पक्षाचे खजिनदार जयंत जोग साहेब यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार स्वागत करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे या अतिथी कक्षामध्ये अध्यक्ष धर्मराज्य महिला संघटना जयश्री पंडित मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येते। जयश्री पंडित मॅडम यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रचंड टाळ्याने स्वागत करण्यात येतं त्यांचं। त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह शॉल किशोर मात्रेला विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन या ठिकाणी मान्यश्री रमाकांत देवळकर साहेब उपाध्यक्ष धर्मराज्य कामगार कर्मचारी संघटना धन्यवाद मान्यवरांना। त्यानंतर धर्मराज्य पक्षाचे महासचिव महेश्री ठाकूर साहेब त्यानंतर आमचे दुसरे मान्यवर असणार आहेत धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव रुपेश पवार साहेब यांची 4 दिवसीय स्पर्धेला उपस्थिती होतं। त्यानंतर तुमचं दुसरं स्वागत पूर्ती असणार आहे धर्मराज्य महिला संघटना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी धर्मराज्य महिला सदस्य संघटनेच्या रेश्मा पवार मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। इकडे मी गोपीनाथ भगत यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचं आहे। यानंतर आमचं स्वागत असणार आहे साक्षी शिंदे सचिव धर्मराज्य महिला संघटना, आपण स्वागत करायचं आहे सचिव धर्मराज्य महिला संघटना या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सचिव गौरवांना मंचावर आमंत्रित करतो, संजय मात्रे यांना मंचावर आमंत्रित करतो। त्याचप्रमाणे मी रवींद्र मात्रे यांना मंचावर आमंत्रित करतो। रवींद्र मात्रे तुमचं स्वागत असणारे सभागृहातील संगीता माधव मॅडमांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी रेखा सावंत मॅडम उपाध्यक्ष आहेत महिला संघटना धर्मराज्य पक्ष यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। पुढचं स्वागत करण्यासाठी मी सभागृहातील मॅडम यांच्या शुभास्ते या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे। पौर्णिमा सातपुते मॅडम हे सदस्य आहेत नवी मुंबई महिला संघटना यांचं जोरदार या ठिकाणी स्वागत करण्यात येतं। नक्कीच त्या स्वागताचा स्वीकार केला जातो। ट्रॉफी पुढे घ्या गौरव मॅडम ते देखील धर्मराज्य पक्षाचे भरपतराव सचिव कोलार विधानसभा यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे। त्यानंतर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। धन्यवाद। मी भगवान गोवारी साहेबांना विनंती करतो की आपण या मंचावर यायचं आहे। पुढचं स्वागत असणार आहे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जगन्नाथ साळकर यांचं स्वागत। त्याचप्रमाणे धर्मराज्य पक्षाची कीर्ती आणि ख्याती दर्शवून धर्मराज्य पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष भाई राजेराजे साहेबांना
जिंकण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. धन्यवाद दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी. मी बऱ्याच मोठ्यावर पाहिलं होतं की हेमंत पाटणकर यांचं स्वागत करण्यासाठी मी चंद्रकांत चिमणे यांना आमंत्रित करतो. मॅनेजर हेमंत पाटणकर साहेब बरोबर आपले व्यावसायिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना त्यांना देखील जोपासण्याचा काम करतो. प्रेक्षकांचे देखील तेवढीच वाहवा मिळवतात. हेमंत पाटणकर साहेबांचं या ठिकाणी जोरदार स्वागत केलं जातं. मी अमोल पावणेकर यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय. पुढचं स्वागत असणारे माननीय श्री दीपक पाटील साहेब यांचं. त्याचप्रमाणे मित्र 4 दिवस ही स्पर्धा या मैदानावर खेळली जाते. मैदानावर एक मसज्ज भव्य असा स्टेज यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही माध्यमांचं या मंचावर स्वागत करायचं आहे. त्यांचं नाव उपाध्यक्ष तो आपला कार्यक्रम करायचा आणि आमचा आवाज या मायक्रोफोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 4 दिवस जे अतिशय दक्ष कामगिरी ज्यांनी बजावली बरोबरीचे मॅडम या ठिकाणी आपण यायचे. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे. ज्यांनी 4 दिवस जबरदस्त मराठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं संगीत जरी टाळ्यावाजवायचं त्यांच्या शुभ असते किंवा मॅडम या ठिकाणी जोरदार स्वागत केलं जाते. म्हणजे टाळ्याने स्वागत केलं जातं. त्याचप्रमाणे मित्रांनो 4 दिवस ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त मराठीवरचं आपलं प्रमुख मी राजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी गोलक्ष भावनांचं या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त जोरदार स्वागत या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद धन्यवाद भाई राजे साहेब. धन्यवाद गोलक्ष. असं प्रेम असू द्या गोलक्ष तुमचं आमच्या मंडळावर. ते सत्यवान म्हात्रे यांचं स्वागत या ठिकाणी भाई राजे साहेब यांच्या शिवास्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. जबरदस्त समारोह या ठिकाणी सत्यवान म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण 3 दिवस या स्पर्धेत ऐकू शकतो. धन्यवाद. मी दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी देतो की त्यांचं स्वागत करणार आहे आणि सन्मान चिन्ह देऊन भाई राजन राजे यांच्याकडून गौरव देणार आहे. थँक्यू. आता त्यांना आम्ही सुंदरचं पण समारोह आणि समर्थन केलं भाऊ मात्र्यांचे स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह देऊन त्यांनाही गौरवायचं आहे. स्पर्धेमध्ये जनपद कामगिरी बजावले ते कामगार रणित मात्र निपक्षपातीपणे भाऊ मात्रेची मोठी यांनी देखील जबरदस्त या ठिकाणी पार पाडलं. त्यांचं देखील आमचं जबरदस्त स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा राजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुलक्षण होईल यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त पंच म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी जबरदस्त योगदान दिलेले कामगारांचे सचिन पाटील असाच उत्साह कायम करण्यात येत आहे की त्यांनी जबरदस्त पंचाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करायचं आहे. स्पर्धा मोठी कामगिरी पुन्हा एकदा भाईला विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये संजय म्हात्रे जबरदस्त खेळाडू कामाने संघाचा आणि त्यांनी दक्ष पंचमी आपण 4 दिवस त्यांची या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे. पुरस्कृत भाई राजे साहेब यांच्या सन्मानार्थी स्पर्धा 4 दिवस या ठिकाणी खेळवली गेली आणि एवढं जबरदस्त उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी पाहिलं आणि खरोखर या आयोजनाने संपूर्ण प्रेक्षकांना देखील मोहिनी घातली. त्याचप्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेला आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली होती ते आमचे राजू सावंत साहेब या पक्षाचे उपाध्यक्ष भाई राजे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून नेटाने कार्य करतात. एक जबरदस्त शिलेदार ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनावर अतिशय खुश होऊन या स्पर्धेला एक स्मृतिचिन्ह या ठिकाणी ते बहाल करणाऱ्या त्या आयोजकांना मी विनंती करतो आयोजकांच्या वरती पैकी सागर म्हात्रे आणि सुमित गोवारी यांना विनंती करतो की राजू सावंत साहेब यांनी आपलं स्मृतिचिन्ह या दोन्ही आयोजकांच्याकडे आपण सुपूर्द करायचं आहे. जबरदस्त एक वेगळ्या प्रकारचा पायदळ या ठिकाणी मेडल्स देऊन या दोन्ही आयोजकांचा सोन्याचं मेडल देऊन सोन्याचं नाणं देऊन
या स्पर्धेच्या माध्यमातून धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष राजीव सावंत साहेब हे आदरणीय भाई राजन साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी अतिशय नेटाने उभे असतात. त्यांच्या माध्यमातून एक जोरदार या ठिकाणी सत्कार आणि स्वागताचा सोहळा पार पडतो. सोन्याचं गोल्ड कॉईन देऊन नाणं देऊन या ठिकाणी या दोन्ही आयोजकांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. मी नक्कीच आपलं थोडंस मनोगत या ठिकाणी आपल्याला व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. सर्वप्रथम कौतुक करावं असं वाटतं, कारण का मी सुंदरमध्ये इतर कुठलेही कार्यक्रम असले तिथे संयोजन बऱ्याच प्रमाणात माझं असतं, माझी टीम असते आणि बाईंचा आशीर्वाद असते. तसा आज त्यांनी बाईंच्या आशीर्वादाखाली एवढं सुंदर आणि उत्कृष्ट संयोजन केलं आणि आम्हाला त्यामुळे आवडतं क्रिकेटमधले चांगले प्लेयर्स बघायला मिळाले, बॉलिंग बघायला मिळाली, बॅटिंग बघायला मिळाली. त्याने मी माझ्यातर्फे पर्सनली दोघांचंही 11,000 रुपये घेऊन नक्कीच सर्वप्रथम 11,000 रुपयाची एक मोठी धनराशी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून गोल्ड कॉईन देखील देऊन या आयोजकांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला. सागर म्हात्रे यांना विनंती करतो की या एकूण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपला अनुभव या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद देतो दोन्ही आयोजकांना. या ठिकाणी मी नक्कीच म्हणेल की स्वागताचा कार्यक्रमाची बहुमत या ठिकाणी औपचारिकता संपली असल्यामुळे मात्र स्कोर अचूक लिहिणं हे सोपं काम नाही. आम्ही आमच्याकडे बघतो स्पर्धेत कायम दोन संघांची भांडण असतात स्कोरवर. पण या स्पर्धेचा मुख्य कार्यक्रम अर्थात पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. आणले का वितरणाच्या कार्यक्रमाकडे मित्र या ठिकाणी वळणार आहोत. जो मेगा फायनलचा सामना झाला होता, अंतिम फेरीचा सामना झाला होता, नो डाऊट त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने ज्याचं निवड केली जातो तो नक्कीच पालगाव क्रिकेट संघाचा आकाश तारेकर. नक्कीच त्यांचं सदस्य म्हणून या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या ठिकाणी स्वीकारतील. रत्नाकर पाटील येथील त्यांचे प्रतिनिधीच्या स्वरूपाने मी इकडे आपण या ठिकाणी पार पडण्यावर तर या स्पर्धेमध्ये ज्याने एकूण 2 दिवसीय खेळामध्ये एकूण 4 दिवसीय खेळामध्ये ज्याची गोलंदाजी अतिशय अप्रतिम राहिली तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच फायनलच्या सामन्यामध्ये तो संघ विजय ठरलेला आहे. प्रेक्षकांच्या मध्ये कोण असेला उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा नक्कीच वेळेत तुम्ही नसून कमलाकर मामा असतील पालगाव क्रिकेट संघाचा 45+ असणारा गोलंदाज ज्याने जबरदस्त गोलंदाजी मी रमाकांत नेवरेकर साहेबांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीचं वितरण या ठिकाणी आपण करायचं आपल्या शुभ असते. दुर्दैव आहे आपण तो पुढच्या काम त्याला बघायला होतो. हा तो मॅच या बनला दुर्दैव आहे तर तो पाहिजे या ठिकाणी स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज नक्की निवड करण्यात आलेली आहे तो महेश सिंग ठाकूर यांना विनंती करतो की आपण मंचाच्या समोर यायचंय. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज पालगाव संघाचा नसून खासदार क्रिकेट संघाचा विश्वास पाटील याची निवड या ठिकाणी करण्यात येत आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील विश्वास पाटील खासदार क्रिकेट संघाचा शिवशक्ती खासदार
मारीन उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची निवड करण्यात येत आहे. मैत्री ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्या या गोलंदाजाचा गौरव करण्यात येत आहे. धन्यवाद. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड करण्यात आलेली आहे ते उमेश पवार साहेब यांना मंचावर आमंत्रित करतो. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला अर्थात चिंचवड क्रिकेट संघाचा विजय ज्याची निवड करण्यात येत आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उमेश पवार साहेब यांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या पुणे खेळाडूचा या मंचावर आपण गौरव करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील चिंचवड क्रिकेट संघाचा विजय. धन्यवाद. धन्यवाद देतो दोन्ही मान्यवर या ठिकाणी घाम गाळला आणि खरोखर ज्याची कामगिरी या स्पर्धेतील अतिशय नेत्रदीपक होती त्याची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याची निवड करण्यात आलेली आहे तो मी या ठिकाणी विनंती करतो रेश्मा पवार मॅडम यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील मालिकावीर चिंचवड क्रिकेट संघाचा नसून पावगाव क्रिकेट संघाचा नक्कीच रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याची मी स्तुती केली होती मागील 5 वर्षापासून नंबर 1 रँकिंग वर जो आहे तो आकाश तारेकर या स्पर्धेतील मालिकावीर म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. रेश्मा पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते या अतिशय जबरदस्त मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देऊन एक दोन्ही खेळाडूंचा या ठिकाणी गौरव करण्यात येतो. धन्यवाद रेश्मा पवार मॅडम. धन्यवाद आकाश.